बहरेल प्रेम भाग 52. प्रिन्सेस बच्चा, मी आताच सांगतोय बाहेर ये, नाही तर मी आत आलो तर बघच. अभि वेदांतिकाला रागात धमकी देत म्हणाला. आज सकाळी सकाळी जणू त्या दोघांनी नवरा बायकोची पकडम पकडाई चालली होती. आधी बेडवर वेदांतिका अभिला थांबवण्यासाठी पकडत होती, तर आता अभि वेदांतिकाला बाहेर यायला सांगत होता, जी आता त्याला चुकवून बाथरूम मध्ये पडाली होती. मी नाही येणार, आधी मी रेडी होणार, वेदांतिका म्हणाली. तसा अभि बाहेर शिरला. मग तुला लवकर उठायला काय झालं? मी जिम मध्ये गेलो तेव्हा व्हायचं ना रेडी. अहो, पण मला जाग नाही आली, त्याला मी काय करू? आणि सांगायचं तर याचंही कारण सुद्धा तुम्हीच आहात, वेदांतिका तिकडून तक्रारी सुरात बोलली. तसा आता इकडे बाहेर अभि विचार करू लागला. उगाच नको ते आरोप नको करू प्रिन्सेस. अभि पुन्हा थोडा चिडला. मी काही आरोप वगैरे करत नाही आहे, जे खरं आहे तेच बोलते. तुम्हीच रात्री बोलून वेदांतिका गप्प झाली. तिच्या आवाजात लाज स्पष्ट झळकत होती, जे ऐकून आता बाहेर अभिचे ओठ रुंदावले आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कारण त्याला सुद्धा तिच्या म्हणण्यातला तो गोड अर्थ लागला होता. थोड्याच वेळात वेदांतिका बाद घेऊन बाहेर आली. तशी अभिची नजर आपल्या त्या गुलाबावर गेली. नुकतीच आंघोळ झाल्याने आता तिचा चेहरा टवटवीत दिसत होता. निसर्गाने लाभलेलं तिचं ते सौंदर्य आता आणखीन उजळून दिसत होतं. त्यात अभिच्या प्रेमाने ते निखारून आलं होतं. अभिने अलगद तिचा चेहरा हाताच्या उंजलीत घेतला आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवून एक दीर्घ चुंबन घेतलं. तसे वेदांतिकाचे आपले डोळे हळूच मिटले आणि त्याच्या प्रेमळ स्पर्श अनुभवू लागले. आय लव्ह यू सो मच प्रिन्सेस, तो बाजूला होत म्हणाला आणि आपल्या समोर असलेल्या त्या गोड बाहुलीला बघू लागला, जे आता त्याच्या आयुष्याचा एक भागच नाही तर त्याचं संपूर्ण आयुष्य झाली होती, जिच्याशिवाय आता त्याला श्वास घेणे सुद्धा जड होते. त्याच्या आवाजाने वेदांतिकाने आपले डोळे अलगद उघडले. तिची नजर अभयच्या नजरेला भिडली. दोघांच्याही डोळ्यात अतोनात प्रेम होतं. शेवटी त्याच्या डोळ्यातला ताप सहन न होऊन वेदांतिकानेच आपल्या पापण्या लाजेने झुकविल्या. तर अभि तिलाच बघत हसत वॉशरूम मध्ये निघून गेला. थोड्याच वेळात सगळे ब्रेकफास्टला डायनिंग टेबलवर जमले. वेदांतिका आणि अभि सुद्धा आले होते. आज वसंतराव सुद्धा तिथे हजर होते. आज घरचं वातावरण थोडं हलकं होतं. वसंतराव ज्योतीच्याच बाजूला बसले होते, पण आता त्यांनी स्वतःला त्रास करून घेतला नाही. कदाचित त्या दिवशी ज्योतीच्या डोळ्यातल्या त्या पश्चातापाने त्यांच्या पाषाण हृदयाला पाझर फुटला असावा आणि त्यांच्या मनाने तिला माफ केले असावे. शेवटी बापाचं काळीज होतं त्यांचं. लेकीला तसं बघून जास्त वेळ राहू शकलं नाही. त्यांचंही हृदय तिला आपल्या जवळ घेण्यासाठी तडफडत होतं, म्हणून त्यांनीही तिला माफ केली होती. तसेही आई बाबा कितीही नाराज असले तरीही त्यांचं प्रेम हे नेहमी त्यांच्या रागाच्या वर चढ असतं. ते नेहमीच आपल्या मुलांना माफ करत असतात. या जगात एक आई बाबाच असे असतात, ज्यांचं ते निस्वार्थ प्रेम आपल्याला सहज आणि हवं तेवढं मिळते. म्हणून कदाचित आपल्याला त्यांची किंमत नसते किंवा मग फार थोडी असते. म्हणून आपण मुलं त्यांना नेहमी गृहीत धरत असतो. वेदांतिका आली तशीच साधनाला मदत म्हणून किचन मध्ये निघून गेली. बाबा, आजपासून वेदू ऑफिस जॉईन करणार आहे, अभिने नाश्ता करतच राजीव यांना सांगितलं. अशा सगळ्यांच्या नजरा किचन मधून बाहेर येणाऱ्या वेदांतिकावर गेल्या. ते बघून वेदांतिका थोडी ओशाडलीस, पण स्वतःला सावरत ती पुढे आली आणि सगळ्यांना नाश्ता वाढू लागली. गुडिया बरा, तिला काय गरज आहे ऑफिस मध्ये काम करायची? सगळंच तर मिळते तिला, पैशाचीही कमी नाही.
ज्योतीच्या अचानक आलेल्या आवाजाने वसंतराव यांचे शब्द घशात अडकले. तर अभिच्या रागात नसात आणला आणि त्याची रागीट नजर ज्योतीवर पडली. वसंतराव सुद्धा रागातच तिला बघत होते. तिचं असं उद्धट बोलणं त्यांना सुद्धा मुळीच आवडलं नव्हतं, पण त्यांचे ते बोल मात्र वेदांतिकाच्या हळव्या मनाला स्पर्शून गेले आणि तिचे ते मोठे मोठे डोळे पाण्याने भरून आले, जे बघून आरवच्या कुटी सुद्धा घट्ट झाल्या. साधना आणि राजीवची सुद्धा चिडले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आता ज्योती थोडी घाबरली आणि आपली बाजू सावरत ती काही बोलणारच की माझ्या बायकोपासून 2 हात लांबच राहायचं. आणि तसंही तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी ती आणि तिचा नवरा समर्थ आहे. तुमचा तिच्यावर काही हक्क नाही. अभिचा आवाज असा काही दणाणला की त्या हॉलच्या भिंती थरथरून निघाल्या. पण फक्त तिला ती माझी ही ज्योती अडखळत बोललेली होतीच की कुणीही नाही, ती तुमची. कुठलंही नातं नाही आहे तिचं तुमच्याशी आणि मुद्दाम कुठलंही नातं जोडू सुद्धा नका, कारण नाते टिकवणं तुम्हाला कधी जमलंच नाही. तुमचा काय भरोसा पुन्हा कधी कुणासाठी तुम्ही निघून जाल. अभि बोलला, पण त्याचे ते शब्द तिथे असणाऱ्या प्रत्येकांच्या हृदयात पोचले. तर ज्योतीचे मात्र हृदयच रक्तबंबाळ करून गेले. तर वेदांतिका मात्र हिरमुसली, कारण ती या सगळ्याच्या स्वतःला दोष देत होती. प्रिन्सेस, तू आपली बॅग घेऊन ये, मी बाहेर आहे. नाश्ता झाला तसं हात पुसत अभि वेदांतिकाला म्हणाला. तर वेदांतिका गुपचूप आपली बॅग घ्यायला आपल्या खोलीत निघून गेली. अभिने त्याला बघत असणाऱ्या ज्योतीवर एक जडजडीत कटाक्ष टाकला आणि तसाच रागात बाहेर पडला. थोड्याच वेळात वेदांतिका सुद्धा आपली बॅग घेऊन आली. तिने एक वेळ घाबरत सगळ्यांना पाहिलं आणि मग वसंतराव आणि साधना राजीव यांच्या पाया पडून ती ज्योतीच्या पाया पडायला वाकलीच होती की प्रिन्सेस लवकर ये. अभिचा आवाज आला तशी वेदांतिका तशीच निघून गेली. तुला काय गरज होती ते बोलायची? आता कुठे गुडियाच्या येण्याने तो सावरतोय, हसतोय. उगाच काहीही बोलून त्याच्या दुखावरची कपली काढू नकोस. गप्प राहत जा आणि जर तेही जमत नसेल तर तो घरी असताना आपल्या खोलीतच राहा. वसंतराव यांनी कडक शब्दात ज्योतीला बजावले आणि तसेच आपल्या खोलीत निघून गेले. साधना येतो बोलून राजीव सुद्धा एक नजर ज्योतीवर टाकून निघून गेले. साधना यांना सुद्धा फार वाईट वाटलं, कारण अभिच्या म्हणण्यात जरी राग असला तरी वेदना सुद्धा जाणवल्या त्यांना आणि म्हणून त्या सुद्धा ज्योतीवर रागवल्या होत्या. म्हणून काहीही न म्हणता तिथून निघून गेल्या. आरव सुद्धा आपल्या कॉलेजला गेला. त्याचा सुद्धा मूड ऑफ झाला होता. सगळ्यांचा मूड गेला होता, कारण आज कुणालाही ज्योतीच्या असे वेदांतिकाला बोलणे आवडले नव्हते. तिकडे अभि जरा रागातच कार चालवत होता. त्याच्या मुठी रागात स्टेअरिंगवर कसत होत्या. अहो प्लीज, तुम्ही इतका त्रास नका करून घेऊ. मला त्यांच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं, वेदांतिका म्हणाली. तसं अभिने तिला चिडून बघितलं. ते बघून वेदांतिकाची बोलतीच बंद झाली. बघितलं ते मी, अभि तसाच रागात म्हणाला. अहो खरंच, आणि तसेही त्या मोठ्या आहेत, आत्या आहेत आपल्या, मग मला कशाला वाईट वाटेल, वेदांतिका म्हणाली खरी, पण ते बोलताना तिचा गळा थोडा जड झाला होता. जे बघून अभिने नाही मध्ये मान हलवली. म्हणजे इथं काहीच होऊ शकत नाही असंच त्याला म्हणायचं असेल. तो पुन्हा सरळ बघत कार चालवू लागला. एपी ग्रुप ऑफ कंपनी. थोड्याच वेळात त्याने कार एपी ग्रुप कंपनीच्या पार्किंग मध्ये थांबवली आणि तो वेदांतिकाला घेऊन कार बाहेर आला. तो वेदांतिकाला घेऊन समोर जाणारच की. अहो, वेदांतिकाने त्याला आवाज दिला तसे त्याचे पाय थांबले. त्याने वरून बघितलं आणि तिला थांबलेलं बघून डोळ्यांनीच काय म्हणून विचारलं. ओहो, तुम्हाला माहिती आहे ना माझी अट, वेदांतिकाने विचारलं. तसं अभिला त्यांचं रात्रीचं बोलणं आठवलं. रात्री जेव्हा अभि आपल्या खोलीत आला तेव्हा वेदांतिका आधीच त्याला बेडवर बसली दिसली. ती इतकी विचारात गुंतली होती की अभि आल्याचंही तिला जाणव झाली नाही. प्रिन्सेस, शेवटी अभिनेच तिला तिच्या विचारातून बाहेर काढले. ओहो, तुम्ही कधी आलात? वेदांतिका गडबडून बोलली. रिलॅक्स प्रिन्सेस, आधी सांग, तू कुठे हरवली होतीस की मी आल्याची सुद्धा तुला जाणीव झाली नाही? अभि वेदांतिकाला तसं विचारात हरवलेलं बघून म्हणाला आणि तिच्या बाजूला बसला. तशी वेदांतिका त्याच्या बाजूला वाढली आणि त्याला बघू लागली. प्रिन्सेस, जे असेल ते सांग, कसलंही दडपण घेऊ नकोस. अभिने वेदांतिकाचे हात हातात घेत तिला धीर देत म्हणाला. अहो, मला आता इंटर्नशिप करायची आहे आणि त्या परफॉर्मन्सचे मार्क्स आमच्या फायनल एक्झाम मध्ये जोडल्या जातील, वेदांतिकाने सांगितलं आणि अभिला बघू लागले.
खरं तर वेदांतिका एक फॅशन डिझायनरची स्टुडंट होती. ती 2 वर्षाचा कोर्स करत होती. 1 वर्ष तिने आपल्या लग्नाआधी कोल्हापूरमध्येच कंप्लीट केलं होतं आणि हे तिचं फायनल इयर होतं. मग त्यात काय, तुला तर माहितीच आहे, आपला सुद्धा तोच बिझनेस आहे. तू तिथे आपली इंटर्नशिप करू शकतेस आणि तिथे तुला कुठलाही त्रास सुद्धा होणार नाही. अभि म्हणाला. तेच तर मला नकोय, म्हणून मी सरांना सुद्धा सांगितलं, पण ते माझं ऐकणार नाही. माहिती आहे मला, वेदांतिका बोलली. तसं अभि तिला बघू लागला. पण का? अभि न समजून तिला बघत म्हणाला. कारण मला कुणाचा फेवर नकोय. मला स्वतःच्या बळावर स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि जर तुमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना समजलं आपलं नातं, तर त्यांना हेच वाटेल की तुमची बायको आहे म्हणून तुम्ही मला इतकं फेवर करत आहात, जे मला नकोय, वेदांतिका म्हणाली. पण तिचं ऐकून अभिला आता आपल्या प्रिन्सेसचं आणखीच कौतुक वाटलं. म्हणजे स्वतःच्याच ऑफिसमध्ये भविष्यात कदाचित तीच त्या ऑफिसची बरोबरीची मालकीण असेल. तिथेच तिला स्वतःला सिद्ध करायचं आहे, ते सुद्धा स्वतःच्या बरोबर. हेच तिचं वागणं अभिला तिच्यावर प्रेम करायला भाग पाडायचं. गर्व वाटावं अशीच होती त्याची प्रिन्सेस. क्षणात त्याचं हृदय अभिमानाने फुललं आणि त्याने तिला जवळ घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवून चुंबन घेतलं. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू प्रिन्सेस. आणि माझं तुला प्रॉमिस आहे, आपल्या ऑफिसमध्ये तुझं ट्रेनिंग पिरियड पूर्ण होईपर्यंत मी आपली ओळख कुणालाही कळू देणार नाही. पण पण तिथे जर कोणी तुला त्रास दिला तर मात्र मी गप्प राहणार नाही. शेवटी काहीही असलं तरी वेदांतिकाच्या बाबतीत त्याच्यातला पॉझिटिव्हपणा बाहेर आलाच. तशी वेदांतिका गालात हसली आणि त्याला बिलगली. तसं अभिने सुद्धा तिला आपल्या मिठीत घेतली. प्रेझेंट. हो हो, मला माहितीच आहे. पण तुझ्या सुद्धा लक्षात आहे ना मी काय बोललो ते? अभि वेदांतिकावर नजर रोखत बोलला. तशी वेदांतिका हसत त्याच्या जवळ आली. अभिने सुद्धा तिचा हात हातात घेतला आणि त्यावर ओठ टेकवून तो समोर निघाला. काय करणार आता, त्याच्या प्रिन्सेसला स्पेशल ट्रीटमेंट नको होती. नाहीतर अभि तर तिला एकटं सोडलंच नसते. सरळ आपल्या केबिन मध्येच नाहीतर आपल्या खुर्चीवर बसवली असती तिला. अभि आत गेला तशी वेदांतिका सुद्धा त्याच्या मागे थोड्या वेळात आत गेली. जो तो गुडिया गुडिया करत फिरत असतो. काय माहिती अशी कुठली जादू केली या मुलीने सगळ्यांवर, की तिच्या डोळ्यात साधा पाण्याचा थेंब जरी चमकला तरी ते महापूर येईल असे होतं सगळ्यांना. ज्योती आपल्या खोलीत वेदांतिकाच्या नावाने खडे फोडत होती. सगळ्यांचं असं वागणे तिच्या मस्तकात गेलं होतं, त्यामुळे तिची चिडचिड होत होती. आणि त्यात तो म्हातारा म्हणतो कसा की पटेल नसेल तर आपल्या खोलीतच राहा. मी काय अडगडीचं सामान आहे का खोलीत पडून राहायला? एक नंबरचे कट्टर आहेत हे पाटी. इतके अश्रू टाकून पागडत नाही. फक्त एकदा हे सगळे माझ्यावर विश्वास टाकू देत, मग दाखवतेस मी काय चीज आहे ते. इकडे वेदांतिका हळूहळू ऑफिस मध्ये आली. काय आहे ज्योतीच्या मनात? ज्योतीचा खरा चेहरा कळेल का अभिला? कसा असेल वेदांतिकाचा ऑफिस मधला प्रवास? पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा बहरेल प्रेमकथेचा पुढचा भाग. तोपर्यंत कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. पुढील भाग लवकरच. धन्यवाद.